महाराष्ट्रातील सर्व मीडियातील सर्वच चॅनल्स, न्यूजपेपर सर्वांचं मी शिवसेनेतर्फे व काँग्रेसच्या तर्फे सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय सहसंपर्क नेत्यांनी जे मुद्दे मांडले तर त्याच मुद्द्यावर आपला फार वेळ न घेता सध्या परिस्थितीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या घडामोडी चालू आहेत, वचननामा व्यतिरिक्त मी थोडंसं 2 मिनिटं बोलतो. ज्या बीजेपीने, शिंदे सेनेने नेहमी वारंवार सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्यावर आरोप करण्यात आले की यांना राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा आय काँग्रेस असेल ह्या लोकांच्या बरोबर किंवा ह्या पक्षाच्या विचारधारेबरोबर जाऊन यांनी आपला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार विकला, त्यांच्या विचारांची बांधिलकी सोडली, अशा बरेचसे आरोप प्रत्यारोप नेहमी वारंवार गेली 5 वर्ष झाले बीजेपीच्या माध्यमातून होतात. पण सत्तेसाठी बीजेपी कोणत्या स्टेपला जाऊ शकते ह्या 2 दिवसामध्ये अखंड महाराष्ट्र पाहतो. MIM बरोबर युती आणि एका ठिकाणी काँग्रेस बरोबर युती सत्तेसाठी. ठीक आहे, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून ती तोडली असेल पुन्हा, पण सत्तेसाठी तुम्ही एकत्र आलात म्हणजे आज तुम्हाला पुन्हा हिरव्याची गरज भासली असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं महाराष्ट्र स्टेटमध्ये. आणि ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. थोडक्यात आपल्या कोल्हापुरी भाषेत सांगायचं गेलं की आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं कार्टं, आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं कार्टं ही संकल्पना बीजेपीने अजूनही अद्यावत ठेवलेली आहे. त्यांना असं जाणवतं की ते जे करतील, ते जे सांगतील ते प्रत्येकाने ऐकावं आणि तीच पूर्व दिशा असली पाहिजे. आणि आज अशी परिस्थिती आहे, सन्माननीय देवनेदादांनी ज्या पद्धतीने सांगितले की महानगरपालिकेमध्ये कोल्हापूर शहराच्या हद्दीमध्ये जनतेला काय हवं आहे, तर हेच हवं आहे की विकास. आता तुम्ही हिंदुत्व हा पार्ट बाजूला ठेवा असं जनता जाता आतल्या अंगाने किंवा अंतर्मनाने बीजेपीला सांगत आहे की तुमचा आता आम्हाला भारूड ऐकायला वेळ नाही, आम्हाला कोल्हापूर शहराचा, कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हवा आहे. हे यातून, या संकल्पनेतून दिसतं. जो जाहीरनामा शिवसेनेच्या माध्यमातून प्रसिद्धीस झाला, अतिशय चांगले टिपिकल मुद्दे जेणेकरून जनतेला भावतील, जनतेच्या मनामध्ये ज्या संकल्पना, जनतेच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत तेच प्रश्न, तोच वचननामा, तोच जाहीरनामा आम्ही शिवसेनेतर्फे आज प्रसिद्ध करत आहोत. आणि आमच्या बरोबर अगदी खांद्याला खांदा लावून अगदी तगड्या मनाने काँग्रेस देखील आमच्याबरोबर आहे. त्यामुळं आम्ही ह्या वचननाम्याबरोबर काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, सन्माननीय बंटी साहेबांचे, आसगावकर साहेबांचे, सचिनबाईंचे आम्ही शिवसेना पक्षातर्फे आभार मानतो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.